नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हा परिषद मार्फत महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत महिलांना 90% अनुदानावर पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन भेटणार आहे। यासाठी अर्ज देखील सुरू झालेले आहेत। आता हे अर्ज कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेले आहेत, त्यासाठीची पात्रता काय असेल, डॉक्युमेंट कोणते लागतील, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा परिषद बुलढाणासाठी हे अर्ज सुरू झालेले आहेत। जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून अटी आणि शर्तीच्या अधीन राहून दिनांक 9 फेब्रुवारी 2024 ते 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत। या योजनेअंतर्गत अपंग महिला व मुलींना पिठाची गिरणी दिली जाणार आहे आणि ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको फॉल मशीन दिली जाणार आहे। यासाठी तुम्हाला 10% लाभार्थी हिस्सा द्यायचा आहे आणि 90% शासकीय अनुदान यासाठी तुम्हाला भेटणार आहे। आता यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, तो अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या ठिकाणी बघूयात। यामध्ये एका लाभार्थ्यास एका योजनेसाठी अर्ज करता येईल आणि 3% शासन निर्णयानुसार अपंग लाभार्थी यांना प्राधान्य असेल असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर बघा आता या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला लाभार्थ्यांचा पासपोर्ट फोटो लावायचा आहे। त्यानंतर अर्जदार महिला मुलीचे संपूर्ण नाव लिहायचं आहे। अर्जदार जर विवाहित असेल तर लग्नापूर्वीचे नाव, त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव, नंतर मोबाईल नंबर लिहायचा आहे, राहण्याचे ठिकाण, मुक्काम पोस्ट, यानंतर ग्रामपंचायतीचे नाव, पंचायत समितीचे नाव, जन्मतारीख लिहायची आहे, वय किती आहे ते लिहायचं आहे। नंतर अर्जदार अपंग, शेतकरी, आत्महत्याग्रस्त, विधवा, दारिद्र्य रेषेखालील असल्यास या ठिकाणी नमूद करायचं आहे। त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, बँकेचे नाव लिहायचं आहे, बँकेचा IFSC कोड या ठिकाणी नमूद करायचा आहे, बँकेचे अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर या ठिकाणी खाली प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, त्यामध्ये कोणत्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते लिहायचं आहे। नंतर अर्जदाराची सही आणि नाव, त्यानंतर ग्रामसेवकाचा दाखला घ्यायचा आहे, त्यामध्ये तुमचं नाव, राहणार, दिनांक आणि ठिकाण टाकून ग्रामसेवकाची सही आणि शिक्का घ्यायचा आहे। त्याच्यानंतर खाली विस्तार अधिकारी पंचायत यांचे प्रमाणपत्र, पोस्ट पंचायत समिती, दिनांक, ठिकाण टाकून विस्तार अधिकारी पंचायत समिती यांचा सही आणि शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यानंतर गट विकास अधिकारी यांचा अभिप्राय, त्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, राहणार, तालुका। नंतर या ठिकाणी पंचायत समितीचं नाव लिहायचं आहे आणि गट विकास अधिकारी यांचे सही आणि शिक्का घ्यायचा आहे। आता या योजनेसाठी लागणाऱ्या अटी शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी अर्जदार यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000च्या आत असले पाहिजे। यासाठीचे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत। त्यानंतर अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असला पाहिजे। अर्जदार जर का शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असेल तर त्यासाठीचे प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडायचं आहे। आणि यानंतर जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला आणि मुलीच अर्ज करू शकतात। यासाठी अर्जदाराने यापूर्वी सदर योजनेचा लाभ किंवा जिल्हा परिषदच्या इतर विभाग अगर या विभागाकडून मागील 5 वर्षांमध्ये कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे। त्यानंतर तुमचा अर्ज हा परिपूर्ण असला पाहिजे, विना स्वाक्षरी तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्यानंतर अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे 17 ते 45 वर्ष असले पाहिजे। म्हणजेच अर्ज सादर करण्याच्या दिवशी उमेदवाराचे वय हे 17पेक्षा कमी नसले पाहिजे आणि 45 वर्षापेक्षा जास्तही नसले पाहिजे। त्यानंतर या योजनेसाठी मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जांचा लाभार्थी निवडसाठी विचार केला जाणार आहे। या योजनेसाठी अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य दिले असल्यामुळे त्यासाठीचे प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडायचे आहेत। यानंतर जे लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांच्या नावाने वैयक्तिक बँक बचत खाते असावे व ते राष्ट्रीयकृत बँकेचेच असावे आणि त्या बचत खात्याला लाभार्थ्याचा आधार नंबर लिंक केलेला असणे गरजेचं आहे। तसेच त्यामध्ये IFSC कोड देखील नमूद केलेला असावा। यानंतर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य नाही या संदर्भाचा ग्रामसेवक यांचा दाखला अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे। यामध्ये अर्जासोबत लाभार्थ्यांना काही डॉक्युमेंट जोडायचे आहेत। त्यामध्ये अर्जदार यांचा वयाचा दाखला किंवा TCची झेरॉक्स प्रत, अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचे उत्पन्न दाखले असल्यास सोबत रेशन कार्ड झेरॉक्स आवश्यक राहील। त्यानंतर अर्जदार शेतकरी, आत्महत्याग्रस्त असेल, अपंग, विधवा, दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्यासाठीचा पुरावा, नंतर आधार कार्डची झेरॉक्स प्रत, यानंतर बँक बचत खात्याचे पुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स, त्यामध्ये IFSC कोड नमूद केलेला असला पाहिजे। त्यानंतर वीज बिलाची प्रत देखील अर्जासोबत जोडायची आहे। अशा पद्धतीने ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे। यानंतर सर्व अटी शर्ती वाचून झाल्याच्या नंतर अर्जदाराला त्याचे नाव टाकून सही करायची आहे।
यानंतर खाली या ठिकाणी बालविकास प्रकल्प कार्यालय यांचे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सो श्रीमतीच्या नंतर तुमचं नाव जे काय असेल ते, त्याच्यानंतर गाव लिहायचं आहे, तालुका लिहायचा आहे, कोणत्या योजनेसाठी अर्ज करत आहेत ते लिहायचं आहे। नंतर या ठिकाणी परिवीक्षिका, विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांची सही आणि शिक्का घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा संपूर्ण अर्ज भरून तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदमध्ये जमा करायचा आहे। मित्रांनो, याच प्रकारे इतरही जिल्ह्यासाठीचे अर्ज सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती देण्यात येईल। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।